राज्य शासनाच्या नव्या शक्तीपीठ मार्गाचा नकाशा जाहीर झालाय। मात्र या नव्या मार्गात करवीर तालुक्यातील 18 गावांमधील 600 ते 700 एकर जमीन आणि राधानगरी तालुक्यातील 20 गावांमधील 800 एकर ऊसाची जमीन बाधित होणार आहे। अगोदरच शेतकरी अल्पभूधारक असल्याने महामार्गासाठी जमीन गेल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे। त्यामुळे करवीर आणि राधानगरीमधून शक्तीपीठाचा मार्ग नेऊ नये अशी भूमिका आमदार चंद्रदीप नरके यांनी घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून याबाबतचे निवेदन दिल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं। हा शक्तीपीठ महामार्ग अन्य मार्गाने न्यावा अशी मागणी आपण केली आहे। त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही आमदार नरके यांनी स्पष्ट केलं। संपूर्ण उसाच्या पट्ट्यामधून हा नवीन रस्त्याची आखणी केलेली आहे आणि जवळजवळ माझ्या मतदारसंघातील 18 गावातील 600 ते 700 एकर जमीन ही ऊसाची बागायत शेती म्हणून हा रस्ता जातो आहे। इथं शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि या संदर्भात मी ही कल्पना आमच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री MSRDC चे मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी दिली आणि त्यांना ही वस्तुस्थिती मी सांगितली की करवीर विधानसभा मतदारसंघ 18 गावातून आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातून जवळ 20 गावातून जातो आहे आणि या संपूर्ण ऊसाच्या पट्ट्यातून या ठिकाणी हा रस्ता जातो आहे। जवळजवळ करवीर मतदारसंघ 700 एकर आणि राधानगरीतली त्याच्यापेक्षा जास्त जमीन ऊसाखालची जमीन जाते। विशेष करून पश्चिम भागात करवीर पश्चिम भागामध्ये पश्चिम भागाच्या या तालुक्यामधून शेतकऱ्यांचं होल्डिंग मुळात कमी आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या जवळ असणारे जमिनी या कमी क्षेत्रफळ असणाऱ्या आहेत, कमी होल्डिंग कमी आहे आणि जर या जमिनी जर रस्त्याला गेल्या तर शेतकरी उघडा पडणार आहे। त्यामुळे ह्या महामार्गाला आम्ही विरोध केला आहे।